नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय शीतलवाणी। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संत नामदेवांची एक अत्यंत सुंदर अशी कथा सांगणार आहे। कथा ऐकल्यानंतर तुमचं मन शांत होईल यामध्ये तर काही शंकाच नाही। याशिवाय कथेच्या शेवटी जो आपण बोध ऐकत असतो, कथेची शिकवण किंवा संदेश ज्याला म्हणतात, तो जेव्हा तुम्ही ऐकाल तर त्यातून तुम्हाला जीवन जगण्याचा एक वेगळा मार्ग मिळणार आहे। तुम्ही तुमच्या जीवनात काही अडचणींमध्ये असाल किंवा काय करावं हे तुम्हाला सुचत नसेल तर त्यासाठी आपल्या जीवनात नेमकं काय असायला हवं, कोणते अनुभव गाठीशी असायलाच हवे, हे सगळं तुम्हाला या कथेच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे। त्याच्यामुळे वेळात वेळ काढून ही कथा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आपल्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर हे आपलं नवीन चॅनेल आहे शीतलवाणी। तुम्हाला जर धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील, पुराण कथा ऐकण्यामध्ये तुम्हाला रस असेल तर तुम्ही नक्कीच शीतलवाणी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहत असताना एक कमेंट करा, जय हरी विठ्ठल। चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करते। तर विठू माऊलींच्या सर्व लाडक्या भक्तांनो, तुम्हा सर्वांना सर्वप्रथम राम कृष्ण हरी। आज मी तुम्हाला संत नामदेव महाराजांच्या जीवनातील एक असा प्रसंग सांगणार आहे ज्यामुळे स्वतः भगवान विठ्ठलांनी सुद्धा त्यांना एक वेगळा मार्ग दाखवला। एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, साक्षात विठ्ठल ज्यांच्याशी बोलायचे, ज्यांचा नैवेद्य स्वीकारायचे, अशा संत नामदेव महाराजांना एके दिवशी सर्व संतांसमोर कच्चं मडकं असं का बरं म्हटलं गेलं? त्यांनी अशी कोणती चूक केली होती की त्यामागे एक फार मोठं आध्यात्मिक रहस्य दडलं होतं? ही घटना संत नामदेव महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट किंवा ज्याला आयुष्यात मिळणारं एक वेगळं वळण म्हणतात ना, तर ते ठरलं। कारण याच घटनेनंतर त्यांना कळलं भक्ती म्हणजे नेमकं काय आणि सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये का आवश्यक असतात। आज आपण ही संपूर्ण कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण शेवटी तुम्हाला सुद्धा कळेल की कच्चं मडकं हा काही त्यांचा अपमान नव्हता, तर संत नामदेव महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वादच होता। चला तर मग विठ्ठलाच्या नामाचा गजर करत आजच्या कथेची आपण सुरुवात करूया। तर सर्वांनी म्हणा, बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तर चला एक एक करून आपण म्हणजे कथेचा एक एक भाग करत संपूर्ण कथा पूर्ण करूया। मंडळी, पंढरपूर नगरीमध्ये त्या दिवशी एक वेगळंच वातावरण होतं। विठ्ठलाच्या नामाने संपूर्ण परिसर हा दुमदुमून गेला होता। अनेक संत एकत्र जमले होते। त्यामध्ये संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर माऊली, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, गोरोबा काका आणि विठ्ठलाचे सर्वात लाडके भक्त संत नामदेव महाराज सुद्धा त्यामध्ये होते। संतांचा तो मेळावा म्हणजे जणू भक्तीचा महासागरच होता। त्यामध्ये कोणी अभंग म्हणत होतं, कोणी हरिनामाचा गजर करत होतं, तर कोणी अध्यात्मावर चर्चा करत होतं। या सगळ्यात संत नामदेव महाराज अतिशय आनंदात होते। त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं, कारण त्यांच्या मनात एक भावना होती, माझा विठ्ठल माझ्यासोबत आहे। तेवढ्यात संत मुक्ताबाईंची नजर गोरोबा काकांकडे गेली। गोरोबा काका, ज्यांना गोरा कुंभार असं म्हटलं जातं, तर ते व्यवसायाने सुद्धा कुंभार होते। त्यामुळे कच्चं मडकं कसं ओळखायचं, पक्कं मडकं नेमकं कसं असतं, तर हे ओळखण्यामध्ये त्यांचा हातखंडाच होता। मुक्ताबाई हसत म्हणाल्या, गोरोबा काका, तुम्ही मडकं थापटून ते पक्कं आहे की कच्चं हे ओळखता, मग आज इथे बसलेल्या आम्हा संतांची सुद्धा परीक्षा घ्या ना। क्षणभर तर सगळीकडे शांतताच पसरली। काही संत मंद हसले तर काहींना अगदी उत्सुकता वाटू लागली। गोरोबा काकांनी सुद्धा शांतपणे मान डोलावली। त्यांनी आपल्या हातातली एक छोटी काठी उचलली आणि ते एक एक संताजवळ जाऊ लागले। पण त्या क्षणी कुणालाच कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणांमध्ये घडणारी एक घटना संत नामदेव महाराजांच्या संपूर्ण आयुष्याला कायमचं बदलून टाकणार होती। त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण किंवा कलाटणी मिळणार होती। नेमकं काय घडलं पाहूया कथेच्या पुढच्या भागात लगेचच। तर मंडळी, गोरोबा काका एक एक संताजवळ जाऊ लागले।
ते प्रत्येकाच्या डोक्यावर अतिशय हलकासा काठीचा स्पर्श करत होते. संत निवृत्तीनाथांच्या माथ्यावर त्यांनी हलकीशी काठी अशी मारल्यासारखी केली, म्हणजे अगदी हलकासा स्पर्श केला. आणि गोरोबा काका त्यावर हसले आणि म्हणाले, हे मडकं पक्क आहे. त्यानंतर ते संत ज्ञानेश्वर माऊलींजवळ गेले. क्षणभर त्यांनी डोळे मिटले आणि म्हणाले, हे मडकं सुद्धा पक्क आहे. संत सोपानदेवांजवळ गेले, मुक्ताबाईंजवळ सुद्धा गेले, इतर संतांजवळ गेले. प्रत्येकाबद्दल त्यांचं उत्तर एकच होतं, हे मडकं पक्क आहे. तिथे बसलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होत होता. पण गोरोबा काका आता हळूहळू संत नामदेव महाराजांकडे चालत येत होते. नामदेव महाराजांच्या मनात कोणताही विचार नव्हता. त्यांनाही वाटलं जसं इतर संतांबद्दल गोरोबा काका म्हणाले तसंच आपल्याबद्दल सुद्धा म्हणतील की मी सुद्धा एक पक्क मडकं आहे. सॉरी. तर गोरोबा काका त्यांच्या समोर थांबले. क्षणभर त्यांनी नामदेव महाराजांकडे शांतपणे पाहिलं. मग त्यांच्या डोक्यावर हलकासा स्पर्श केला आणि अतिशय शांत आवाजात ते म्हणाले, हे मडकं अजून कच्चं आहे. बघा, सगळेजण एकदम शांत झाले आणि सर्वांच्या नजरा एकदम प्रश्नार्थक झाल्या. सभेत पूर्ण शांतताच पसरली. संत नामदेव महाराजांना स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. कच्चं मडकं आणि मी? ज्यांनी आयुष्यभर विठ्ठलाची भक्ती केली, ज्यांच्याशी साक्षात विठ्ठल बोलत होते, त्यांच्याबद्दल गोरोबा काका असं कसं म्हणू शकतात? नामदेव महाराजांच्या मनात प्रश्नांचं अगदी वादळ उठलं होतं, पण त्यांना राग काही आला नव्हता. त्यांच्या मनाला खोलवर वेदना मात्र जरूर झाल्या होत्या. त्यांनी ठरवलं, या प्रश्नाचं उत्तर मला फक्त एकच व्यक्ती देऊ शकते, ते म्हणजे माझे विठुराया. असं ठरवून ते तिथून शांतपणे उठले आणि थेट पंढरपूरच्या मंदिराकडे निघाले. पण विठ्ठलाने त्यांना जे काही उत्तर दिलं त्याने त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा मार्गच बदलून टाकला. तो प्रसंग व्हिडिओच्या पुढच्या भागात लगेच आपण पाहूयात. मंडळी, संत मेळाव्यातून निघाल्यानंतर संत नामदेव महाराज सरळ पंढरपूरच्या श्रीहरी श्री विठ्ठलांच्या मंदिरात गेले. त्यांच्या मनात सतत एक प्रश्न घोंगावत होता, गोरोबा काकांनी फक्त मलाच कच्चं मडकं असं का म्हटलं? मंदिरात पोहोचल्यावर त्यांनी विठ्ठलाच्या चरणी आपलं मस्तक टेकवलं. पण त्यांच्या डोळ्यात आज नेहमीसारखा आनंद नव्हता, मनात वेदना होत्या. ते हळू आवाजातच म्हणाले, विठ्ठला, मी तुझी लहानपणापासून भक्ती करत आलो आहे रे, आणि हे सुद्धा तुला माहिती आहे. माझं सर्वस्व मी तुला मानलं, मग आज सर्व संतांसमोर माझाच एकट्याचा अपमान का म्हणून झाला? गोरोबा काकांनी मला कच्चं मडकं म्हटलं, पण त्यामागचं कारण मला काही समजत नाही. काही क्षण मंदिरात शांतता पसरली. असं सांगितलं जातं, भक्ताच्या मनातला प्रत्येक भाव हा देवाला, म्हणजे अर्थात आता विठ्ठलाला कळला असेल, किंवा विठ्ठल ऐकून घेतायत की आपला भक्त नेमका काय म्हणतोय. नामदेव महाराजांचं बोलणं ऐकून भगवान विठ्ठल प्रेमाने म्हणाले, नाम्या, गोरोबा काकांनी जे सांगितलं ते तुझ्या अपमानासाठी नव्हतं. हे ऐकून नामदेव महाराज आणखी आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, मग त्याचा अर्थ काय समजावा देवा? विठ्ठल म्हणाले, नाम्या, तुझी भक्ती निस्सीम आहे, तुझं माझ्यावरचं प्रेमही अतूट आहे, पण भक्तीचा प्रवास तुझा अजून काही पूर्ण झालेला नाही. तुला अजून सद्गुरूंची कृपा लाभायची आहे. हे शब्द ऐकताच नामदेव महाराज काही क्षण शांत झाले. त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच जाणवलं, केवळ देवभक्तीच पुरेशी नाही, तर सद्गुरूंचं मार्गदर्शन सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. बघा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला गुरु असणं किती महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी आपण सगळे प्रयत्न करत असतो, पण आपल्याला जर योग्य मार्गदर्शन नाही मिळालं तर आपण अगदी आपल्या ध्येयाच्या जवळ जाऊन सुद्धा त्याच्या आजूबाजूलाच भटकत राहतो. म्हणजे आता एखादा विद्यार्थी आहे जो UPSC, MPSC यासारखा कठीण परीक्षांचा अभ्यास करतोय. आता आपल्याला माहिती आहे की या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी किती प्रकारची पुस्तकं सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात जाहिरातींचं युग. मग काय होतं, हे पुस्तक वाचू की ते पुस्तक वाचू. आता आपला जरी अभ्यासू स्वभाव असला म्हणून आपण सगळ्या प्रकारचा अभ्यास केला, पण परीक्षांना एवढा सगळाच अभ्यास करायचा असतो असं नाही. आपण योग्य
अभ्यास केला, म्हणजे जिथे स्मार्ट वर्क करायची गरज असते तेवढा जरी आपण एक ज्याला आपण काय म्हणतो की पर्टिक्युलर आपण तेवढाच अभ्यास केला, नेमका आपण अभ्यास केला, तरी सुद्धा आपण ती परीक्षा पास होऊ शकतो. अगदी सहज नाही, पण आपला जो कठीण प्रवास आहे तो सोपा होऊ शकतो. पण आपल्याला हे कोण सांगेल? आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक मिळाले, आपल्याला कोणीतरी गुरु मिळाले तर तेच आपल्याला हे सांगू शकतात. अन्यथा आपण सगळ्याच प्रकारचं सगळंच काही वाचत बसलो, सगळ्याच नोट्स काढत बसलो तर आपल्याला कितीही प्रयत्न केले तरी यश मिळणार नाही. तर त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये असे गुरु, शिक्षक, सद्गुरू लाभणं खूप आवश्यक असतं. आणि नामदेव महाराज सुद्धा अगदी परिपूर्ण होते. त्यांची भक्ती, त्यांचं विठ्ठलांवरचं प्रेम किंवा संत परंपरांबद्दल त्यांना असलेलं ज्ञान याच्यात कुठलीही कमी नव्हती. पण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अजून कुणाला गुरु केलेलंच नव्हतं, तर त्या गोष्टीची कमी होती. आणि त्यांना कच्चं मडकं जे म्हटलं तर त्याच्या मागे गोरोबा काकांचा हाच भाव होता की संत नामदेव महाराजांना अजून गुरु करण्याची गरज आहे. त्यांनी गुरु त्यांच्या आयुष्यामध्ये कुणाला केलं नाही, तर त्यांना गुरु करण्याची नितांत आवश्यकता आहे, हे पटवून देण्यासाठीचा हा प्रसंग होता. बघूया आता पुढे काय घडतंय. आणि हे शब्द ऐकताच नामदेव महाराज काही क्षण शांत झाले. त्यांना आयुष्यामध्ये पहिल्यांदा जाणवलं केवळ देवभक्ती पुरेशी नाही, सद्गुरूंचं मार्गदर्शन सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. तर आपण बघितलं, विठुराया संत नामदेवांना म्हणाले, तुझी भक्ती निस्सीम आहे, तुझं माझ्यावरचं प्रेमही अतूट आहे, पण तुझा भक्तीचा प्रवास अजून पूर्ण झालेला नाही, अजून तुला सद्गुरूंची कृपा लाभायची आहे. तर नामदेव अतिशय नम्रपणे म्हणाले, संत नामदेव, देवा मला त्या सद्गुरूंचा मार्ग दाखवा. मंडळी, याच क्षणी भगवान विठ्ठलांनी एक नाव उच्चारलं, ते म्हणजे विसोबा खेचर यांचं. आणि हे नाव ऐकताच संत नामदेव महाराजांच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. पण विसोबा खेचर नेमके कोण होते आणि त्यांची पहिली भेट इतकी विलक्षण का ठरली, ही अद्भुत कथा आपण याच व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये लगेच पाहूया. मंडळी, भगवान विठ्ठलांची आज्ञा मिळताच संत नामदेव महाराज दुसऱ्याच दिवशी औंढा नागनाथ या ठिकाणाकडे निघाले. मनामध्ये अनेक प्रश्न होते त्यांच्या. माझे सद्गुरू नेमके कसे बरं असतील? ते मोठे तपस्वी असतील का? सतत ध्यानामध्ये मग्न असतील का? असा विचार करत ते औंढा नागनाथच्या मंदिरामध्ये पोहोचले. पण मंदिरात प्रवेश करताच त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. समोरच भगवान शंकरांच्या पवित्र शिवलिंगावर एक मनुष्य पाय ठेवून शांतपणे झोपलेला होता. हे दृश्य पाहताच नामदेव महाराजांना प्रचंड राग आला. ते धावतच त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले, अहो, तुम्हाला लाज नाही वाटत का? हे साक्षात महादेवांचं शिवलिंग आहे आणि तुम्ही त्यावर पाय ठेवून झोपलात. तो मनुष्य मात्र शांत होता. त्याने हळूच डोळे उघडले. नामदेव महाराजांकडे पाहून हलकसं ते हसले, म्हणजे स्मित केलं. आणि अतिशय शांत आवाजात तो मनुष्य म्हणाला, बाळा, मला वृद्धापकाळामुळे उठता येत नाही. तुला वाटत असेल तर माझे पाय तू अशा जागी ठेव जिथे महादेव नाहीत. नामदेव महाराजांना वाटलं हे तर अगदी सोपं आहे. त्यांनी काय केलं, त्या वृद्धाचे पाय उचलले आणि शिवलिंगापासून दूर ठेवले. पण ज्या ज्या ठिकाणी त्यांनी पाय ठेवले तिथेही शिवलिंग प्रकट व्हायला लागलं. क्षणभर नामदेव महाराज थबकले. त्यांनी पुन्हा दुसऱ्या दिशेला पाय ठेवले. तिथेही शिवलिंग प्रकट झालं. आता तर ते घाबरले. 1, 2, 3, 4 वेळा त्यांनी प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी जिथे ते पाय ठेवतील तिथे शिवलिंग प्रकट व्हायचं. आता तर त्यांना समजेन असं झालं, हे नेमकं काय घडत आहे. आणि त्या क्षणी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आध्यात्मिक धडा सुरू झाला. तो धडा काय होता? विसोबा खेचरांनी त्यांना नेमकं काय सांगितलं, तो अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आपण लगेचच जाणून घेऊया. मंडळी, संत नामदेव महाराज आता पूर्णपणे स्तब्ध झाले होते की हे काय घडतंय. ज्या ज्या ठिकाणी ते विसोबा खेचरांचे पाय ठेवत होते त्या त्या ठिकाणी शिवलिंग प्रकट होत होतं. त्यांच्या हातातील बळच जणू निघून गेलं. ते काही क्षण त्या दिव्य प्रसंगाकडे पाहत राहिले. त्यांच्या मनात एक विचार सुरू होता, हे कसं शक्य आहे. तेवढ्यात विसोबा खेचर अत्यंत शांतपणे उठून बसले. त्यांनी प्रेमाने नामदेव महाराजांकडे पाहिलं आणि ते म्हणाले, नाम्या, अजूनही तुला वाटतं का
की देव फक्त एका मंदिरात किंवा एकाच मूर्तीमध्ये आहे? नामदेव महाराज काहीच बोलू शकले नाहीत. विसोबा पुढे म्हणाले, ज्या परमेश्वराला तू पंढरपूरच्या विठ्ठलामध्ये पाहतोस तोच परमेश्वर या संपूर्ण विश्वामध्ये भरून राहिलेला आहे. तो दगडात आहे, तो झाडात आहे, तो प्राणी मात्रांमध्ये आहे आणि तुझ्यात सुद्धा आहे. जोपर्यंत तुला सर्वत्र परमेश्वर दिसत नाही तोपर्यंत तुझी भक्ती काही पूर्ण होत नाही. हे शब्द ऐकताच नामदेव महाराजांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले. त्यांनी गोरोबा काकांचे शब्द आठवले, कच्चं मडकं. आता त्यांना त्या शब्दाचा खराखुरा अर्थ समजू लागला होता. ते ताबडतोब विसोबा खेचरांच्या चरणी लोटांगण घालू लागले. भाऊक होऊन म्हणाले, गुरुदेव, आजपर्यंत मला वाटायचं मी विठ्ठलाला ओळखतो, पण आज मला कळलं मी तर भक्तीच्या पहिल्याच पायरीवर होतो. विसोबा खेचरांनी प्रेमाने त्यांना उचललं आणि म्हणाले, नाम्या, आज तू खऱ्या अर्थाने पक्क मडकं होण्याच्या मार्गावर तुझं पहिलं पाऊल ठेवलंस. मंडळी, याच क्षणापासून संत नामदेव महाराजांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन झालं, बदल झाला. आता त्यांना विठ्ठल फक्त पंढरपूरच्या मंदिरातच दिसत नव्हता, तर प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक कणामध्ये आणि संपूर्ण सृष्टीमध्ये त्यांना परमेश्वराचं दर्शन होऊ लागलं. आणि अशीच आपली एक संत नामदेवांची आणि एका कुत्र्याची कथा आहे बघा, की ते त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळत होते, कारण त्यांना त्या कुत्र्यामध्ये सुद्धा विठुराया दिसले होते. तर ही कथा आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्की ती बघा. आणि पूर्ण कथा ऐकल्यानंतर त्या कथेचा सुंदर असा संदेश सुद्धा तुम्हाला ऐकण्याचा लाभ घेता येईल. बघा, आपली कथा काही इथेच संपत नाही. या कथेतून आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे, कोणते संदेश आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारायचे आहे, कोणता बोध घ्यायचा आहे, ते सगळं तुम्हाला आता कळेल. बघा मंडळी, त्या दिवसानंतर संत नामदेव महाराजांच्या आयुष्यामध्ये एक अद्भुत असं परिवर्तन घडलं. पूर्वी त्यांना विठ्ठल फक्त पंढरपूरच्या मंदिरामध्ये दिसायचा, पण आता त्यांना प्रत्येक जीवामध्ये विठ्ठल दिसू लागला होता. गरीब असो किंवा श्रीमंत, ब्राह्मण असो किंवा शूद्र, पशु असो किंवा पक्षी, त्यांच्या नजरेमध्ये प्रत्येकात परमेश्वराचा अंश होता. म्हणूनच त्यांच्या अभंगांमध्ये पुढे फक्त विठ्ठलाची भक्ती नाही, तर सर्व जीवांमध्ये परमेश्वर पाहण्याचा संदेश आपल्या सर्वांना दिसू लागतो. मंडळी, आता त्यांना गोरोबा काकांचे ते शब्दही आठवत होते, हे मडकं अजून कच्चं आहे. तेव्हा त्या शब्दांनी त्यांना प्रचंड वेदना दिल्या होत्या, पण आज त्याच शब्दांबद्दल त्यांच्या मनात अतिशय कृतज्ञता होती. कारण जर त्या दिवशी गोरोबा काकांनी त्यांना कच्चं मडकं म्हटलं नसतं, तर कदाचित त्यांना विसोबा खेचरांसारखे सद्गुरू लाभले नसते. आणि सद्गुरू लाभले नसते तर भक्तीचा खरा अर्थ सुद्धा त्यांना आतापर्यंत कळला नसता. मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेकदा आपल्याला अशी माणसं भेटतात जी आपली चूक दाखवतात, आपल्याला टोचून बोलतात. त्या क्षणी आपल्याला त्यांचा प्रचंड राग येतो, की असं मला का बोलतात, असं मला का टोचून बोलतात किंवा टोमणा का देतात. पण कदाचित भगवंत त्यांच्याच माध्यमातून आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. फक्त आपल्याला ते समजून घेता आलं पाहिजे. म्हणूनच संत नामदेव महाराजांची ही कथा आपल्याला हे शिकवते की टीका करणारा प्रत्येक जणच शत्रू असतो असं नाही. कधी कधी तोच आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचवणारा मार्गदर्शक ठरतो. चला, आज संत नामदेव महाराजांकडून आपण एकच गोष्ट शिकूया, भक्तीसोबत नम्रता आणि नम्रतेसोबत सद्गुरूंचा स्वीकार. तर आपण बऱ्याच वेळा ऐकतो बघा, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सद्गुरू तुझे पाय दोन्ही. तर माझ्या भाषेमध्ये मी हे म्हणण्याचा प्रयत्न केला. अगदी परफेक्ट ओळी तर मला काही माहिती नाहीये, तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपली आजची कथा तुम्हाला कशी वाटली तेही कळवा. आवडली असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ, पुराण कथा ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या शीतलवाणी या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.